हिंदू कोड बिल आणि त्यामागच्या ऐतिहासिक संघर्षाचा हा आहे एक झटपट आणि सोपा आढावा. स्त्रियांना संपत्ती आणि लग्नाबाबत समान हक्क देणाऱ्या या बिलाचा इतिहास बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो, पण याला कोणाचा सपोर्ट होता आणि कोणाचा विरोध हे जाणून घेणं खरंच खूप रंजक आहे. पहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्यात या बिलावरून अजिबात वाद नव्हता. कायदामंत्री आंबेडकरांनी हे बिल तयार केलं आणि पंतप्रधान नेहरूंनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. बाहेरील प्रचंड विरोधामुळे बिल रखडलं आणि त्याच नैराश्यातून आंबेडकरांनी राजीनामा दिला, नेहरूंच्या विरोधामुळे नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर पंतप्रधान आणि कायदामंत्री दोघेही सहमत होते तर बिल पहिल्याच झटक्यात पास का नाही झालं? दुसरे, या बिलाला खरा अडथळा आला तो तत्कालीन सनातनी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी याला कडाडून विरोध केला. स्त्रियांना हक्क देणं म्हणजे हिंदू परंपरा मोडण्यासारखं आहे, असा त्यांचा दावा होता. त्यांनी तर चक्क दिल्लीत नेहरू आणि आंबेडकरांचे पुतळे एकत्र जाळले. म्हणजे बघा, हे बिल एका कडू पण जीवनरक्षक औषधासारखं होतं, जे प्यायला आपला पुरुषसत्ताक समाज अजिबात तयार नव्हता. शेवटी आपण पाहूया नेहरूंची हुशार राजकीय खेळी. सुरुवातीला बिल मागे घ्यावं लागलं, पण नेहरूंनी 1952च्या पहिल्या निवडणुकीत हाच मुख्य मुद्दा बनवला आणि ते जिंकले. त्यानंतर संपूर्ण बिल एकाच वेळी मांडण्याऐवजी त्यांनी त्याचे हिंदू मॅरेज ॲक्ट आणि हिंदू सक्सेशन ॲक्ट असे तुकडे करून ते संसदेत पास करून घेतलं. जेव्हा एखादा खडक एकाच वेळी हटवता येत नाही, तेव्हा त्याचे छोटे तुकडे करून तो हलवणं कसं सोपं जातं, नेहरूंनी अगदी हीच रणनीती वापरली. थोडक्यात सांगायचं तर हिंदू कोड बिल हा सनातनी विचारांविरुद्ध आंबेडकर आणि नेहरूंच्या प्रगत